आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला तर याआधी 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता। दरम्यान पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता असा विसर्ग कमी। पुण्यातील ससून रुग्णालयात बाह्य रुग्ण नोंदणी आता ऑनलाईन, तर दररोज सुमारे 1700 रुग्णांच्या तपशिलाची नोंद। मेट्रोच्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन 12 गाड्या दाखल होणार, तर 2 कंपन्यांची 430 कोटी रुपयांचा करार। 2.5 वर्षात या गाड्या महामेट्रोकडे हस्तांतरित केल्या जाणार। पुणे रेल्वे स्थानकावर STQC कॅमेरे लावले जाणार, तर आतापर्यंत 60 कॅमेरे बसवले। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरे बसवले। गुन्हेगारांच्या हालचालींवर यामुळे लक्ष ठेवण्यास मदत होणार। पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकाचं विकास काम सुरू, तर रेल्वे प्रशासनानं PMPच्या बसेससाठी पार्किंग दिली। हडपसर रेल्वे स्थानकातनं जास्तीच्या बसेस सोडल्या जाणार। PMP प्रशासनाकडून बस पार्किंगच्या जागेची पाहणी। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाकडून गैरकाम, तर व्यापारी आणि विक्रेत्यांचा आरोप। चौकशी करण्यासाठी पणन संचालनालयाची या ठिकाणी चौकशी समिती नेमली। जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली। पुण्याच्या भोर पोलीस स्टेशनमधील 50% जागा रिक्त, तर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा यामुळे ताण। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ काम करावं लागतंय। पोलीस स्थानकातील रिक्त जागा भरण्याची पोलिसांची मागणी। पुणे विमानतळाच्या नामांतराला आता मुहूर्त मिळणार। राज्य सरकारकडून विमानतळाला संत तुकाराम महाराज विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव 10 महिने उलटून सुद्धा हा प्रस्ताव रखडलेलाच। पुण्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सायकल टूरचं आयोजन, तर 15 जणांच्या पथकाकडून उद्या स्पर्धेच्या मार्गाची पाहणी। स्पर्धेतील सहभागी सायकलपटूंना लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार।